आयुष्याचा आनंद घेण्यासाठी समाधानी राहावं लागतं आणि समाधानी तोच असतो जो इतरांकडून अपेक्षा ठेवत नाही. काही लोकांचे आयुष्य मिठासारखं असतं, प्रत्येक गोष्टीत चव आणेल, पण त्यांची किंमत ताटाच्या कोपऱ्याएवढीच असते. ज्या नात्यात लोकांना एकमेकांचा कंटाळा येतो तिथे दूर जाण्यासाठी कारणेही लवकर सापडतात. पाठीवरचं ओझं सगळ्यांनाच दिसतं कारण ते लादलेलं असतं, पण जबाबदारीचं ओझं दिसत नसतं कारण ते स्वीकारलेलं असतं. आजच्या जगात रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा रंग बदलणाऱ्या माणसांपासून सावध राहणे गरजेचे आहे. मन जाणून घेणारी व्यक्ती मिळाली की नातं निर्माण होतं, नाहीतर ते फक्त ओळख म्हणून राहून जाते. लांब धागा व लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात, म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवता यायला हवं. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणणारे तुम्हाला एकटे सोडून कधीही पळून जाऊ शकतात. माणूस खरं तर पराभवाने कधीच खचत नाही, तो खचतो ते त्याच्याच लोकांनी गद्दारी केल्यामुळे. आपण जसजसे मोठे होत जातो तसे टेन्शन कमी होत नसतात, तर ते सहन करण्याची कॅपॅसिटी वाढत जाते. तुमचे दुःख इतरांना तेव्हाच कळते जेव्हा त्या दुःखाचे रागात रूपांतर झालेले असते. कष्ट करण्याच्या वयामध्ये जर राजासारखे राहाल तर मरेपर्यंत गाढवासारखं काम करावं लागेल. या उलट सुरुवातीलाच गाढवासारखे काम केले तर उरलेले आयुष्य राजासारखे जगायला मिळेल. डोळ्यातून वाहिलेले अश्रू व मनातून उतरलेली व्यक्ती दोन्ही एकसारखेच असतात. दोघेही पुन्हा आपले स्थान प्राप्त करू शकत नाहीत. पुस्तकातील धडे माणूस एक वेळ विसरेलही, परंतु आयुष्याने दिलेले धडे माणूस कधीच विसरत नाही, कारण अनुभवाने दिलेले ज्ञान हे नेहमी उच्च दर्जाचे असते.